नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने करायला अगदी सहज कोणीही बनवू शकेल असे पोह्याचे पळीपापड बनवत आहोत। उन्हाळी वाळवणातला हा एक पदार्थ आहे। खायला अप्रतिम लागतो, करायला झटपट होतो बघा। तर इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे मी। तुम्ही कुठलाही ग्लास किंवा बाउल वगैरे घेऊ शकता किंवा कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता। इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे। एक वाटी पोहे घेतले आहे, जे की आपण कांदे पोहे बनवण्यासाठी आणतो तेच पोहे घेतले आहेत। निवडून घ्यायचे आणि एक दोन वेळा आपण हे पोहे पाण्याने धुवून घेणार आहोत। तुम्ही हे पोहे कोरडे देखील मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता, पण काय होतं, हे पोहे नरम झाले ना की खूप छान पेस्ट तयार होते। म्हणजे असं जाडसर पेस्ट होत नाही, त्यामुळे शक्यतोवर भिजवून घ्या पोहे। आता यामधलं पाणी काढून घेते। आता हे पोहे धुवून घेतलेले आहेत। यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे आपण एक 5 मिनिटं भिजवून घेणार आहोत असेच। आता 5 मिनिटं झाली आहेत। आपण हे भिजवलेले पोहे जे आहेत ते मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। असे भिजवून ह्याची पेस्ट खूप छान होते, स्मूथ होते एकदम, त्यामुळे भिजवून घ्यायचे। बऱ्याच जणी कोरडेच पोहे मिक्सरला फिरवतात, पण तशी पेस्ट व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे मी भिजवून घेतले आहे। आता आपण ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। तर मी सुरुवातीला इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि या पोह्या भिजवलेल्या पोह्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। जसं लागलं तसं पाणी टाकायचं आणि याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची। आता या पोह्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडीशी अशी पेस्ट तयार करून घेतली। आता या पेस्टमध्ये आपण 1 चम्मच मैदा टाकणार आहोत। मोठ्या चम्मचने 1 चम्मच बघा मैदा घ्यायचा आणि पुन्हा हे छान असं फिरवून घ्यायचं। आता पेस्ट आपली ही तयार झाली आहे। तुम्ही इथे पाहू शकता, छान स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण ही पेस्ट या कढईमध्ये काढून घ्यायची। जाड बुडाची कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे हे शिजवण्यासाठी। यामध्ये ही पेस्ट टाकायची आहे। मैदा आपण यामध्ये यासाठी मिक्स केला की याच्या गुठळ्या वगैरे राहू नये म्हणून मिक्सरला फिरवता वेळेसच। आता 1 वाटी पाणी मी संपूर्ण घेतलं होतं ही पेस्ट बनवता वेळेस। आता या पेस्टमध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे। 2 3 4 5 हे मिक्सरचं जे भांडं आहे ते धुवून घेऊ आपण, म्हणजे यामधलं जे पोह्याचं मिश्रण लागलेलं आहे ते संपूर्ण असं इसळून घ्यायचं हे भांडं सुद्धा। तर आपण इथे 6 वाट्या पाणी आतापर्यंत यात घातलं आहे। छान हे मिक्स करून घ्यायचं। हे आता खूप पातळ वाटत असेल, पण जसं जसं हे शिजायला लागेल तसं घट्ट होत जातं आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडत नाही। नाहीतर कधी कधी मिश्रण खूप घट्ट होतं आणि मग आपल्याला वेगळं गरम पाणी करून टाकावं लागते। त्यामुळे मी इथे 6 वाट्या पाणी घेतलं आहे। तुम्हाला वाटलं तर अजून थोडंसं पाणी गरम करायला ठेवा आणि यामध्ये टाकायचं। तर आता 6 वाट्या पाणी टाकून आपण हे मिश्रण छान एकत्र करून घेतलं आहे। आता ही कढई आपण गॅसवर ठेवून घ्यायची। सुरुवातीला फुल गॅसवरती आपल्याला हे शिजवायचं आहे उकळी येईपर्यंत, आणि नंतर मग मध्यम आचेवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, चांगलं जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत।
आता याला छान अशी खळखळून उकळी आली की यामध्ये आपण टाकू पापड खार अर्धा चम्मच. फार जास्त टाकायचा नाही. मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच, कारण पापड खार सुद्धा खारटच असतो, त्यामध्ये मीठ असते, त्यामुळे मीठ आणि पापड खार अगदी अचूक टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पांढरे तीळ सुद्धा टाकते मी. एक मोठ्या चम्मचने 1 चम्मच असे एवढे तीळ घेतले आहे. तुम्ही हे प्लेन सुद्धा पापड बनवू शकता. मला आवडतात पांढरे तीळ म्हणून मी टाकले आहे. किंवा तुम्ही जिरा आणि ओवा सुद्धा यामध्ये टाकू शकता, त्याने पण छान चव येते. फक्त ते हे मिश्रण शिजल्याच्या नंतर टाकायचं. आता उकळी आली की आपण हे मध्यम आचेवरती चांगलं 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता उकळी आली तर हे थोडंसं असं घट्ट व्हायला लागलं आहे. आणि याला मध्ये मध्ये असं सारखं तळापासून हलवत राहायचं आहे, नाहीतर मग हे तळाला चिकटतं बघा. तर मध्ये मध्ये असं फिरवून घ्या आणि छान शिजवून घ्या. आता हे आपण छान असं 15 ते 20 मिनिटं शिजवून घेतलं आहे. गॅस बंद करते आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं. नंतरच याच्या आपल्याला पापड्या टाकायच्या आहे. तर इथे 6 वाटी पाणी बरोबर लागलेलं आहे, म्हणजे कमी नाही आणि जास्त पण नाही. तर आता याच्या आपण पापड्या टाकून घेणार आहोत. थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर पॉलिथिनवर गरम गरम हे मिश्रण टाकायचं नाही आहे, त्यामुळे थोडंसं थंड करून घेते आणि नंतर मस्त छोट्या छोट्या याच्या पापड्या टाकते. आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं आहे आणि थोडंसं असं घट्टसुद्धा झालं आहे बघा. इकडे पॉलिथिन घेतली आहे. जाड अशी पॉलिथिन घ्यायची किंवा तुम्ही कॉटनच्या कापडावर सुती कपड्यावर हे पापड टाकू शकता. आता याला ओल्या कपड्याने हे पुसून घेते पॉलिथिन आणि नंतर मग पापड टाकायचे. पुसून घेतल्यामुळे एक तर हे स्वच्छसुद्धा होतं आणि पापड काढायला आपल्याला सोपं जातं, त्यामुळे पुसून घ्यायचं. आता यावरती आपण पळीने पापड टाकून घेणार आहोत आणि याला असं फार पातळ टाकायचे नाही आहेत, जाडसरच टाकायचे आहेत. सुकल्याच्या नंतर हे पातळ होतात, त्यामुळे याला फार पातळ करायचे नाहीत आणि थोड्या अंतरावर टाकायचे, म्हणजे हे चिकटणार नाहीत. अशा पद्धतीने संपूर्ण हे पापड जे आहेत ते टाकून घेते. आता हे पापड मी फॅनच्या हवेखाली टाकले आहेत बघा आणि 1-2 तास सुकून घ्यायचे फॅनच्या हवेखाली. नंतर उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आणि तळूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. तर इथे ह्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत ह्या पापड्या मी. आता तुम्हाला एक तळूनसुद्धा दाखवते बघा. छान आधी सावलीत सुकवल्या आणि नंतर उन्हामध्ये वाळवून घेतल्या. तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आणि मस्त अशा ह्या तळून घ्यायच्यात. कुरकुरीत होतात आणि छान लागतात बघा. करायला सोप्या आहेत. फुलतात देखील. तर अशा ह्या आपल्या पोह्याच्या पळी पापड्या तयार झाल्या आहेत. नक्की करून पहा आणि कशा झाल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये.
आता हे कडकडीत उन्हामध्ये वाळवल्याच्या नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर 1-2 वर्षसुद्धा खराब होत नाहीत बघा. नक्की करून पहा.